राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीला सोबळाचा नारा दिल्यानंतर आता मनसेनं जिल्हास्तरावर बैठकी घ्यायला सुरुवात केली। छत्रपती संभाजीनगर येथे पक्षनिरीक्षक संजय नाईक यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद सांगितला। सर, काय सांगाल? आपण बैठक घेतली, काय आढावा घेतला आहे? राजसाहेबांनी तुम्ही सांगितल्या पद्धतीने 225 विधानसभा लढवायच्या हे निश्चित केलेलं आहे आणि मग 225 विधानसभा लढवताना त्या ठिकाणच्या असणारी स्थानिक पातळीवरची ताकद ही याची माहिती आणि त्या स्थानिक पातळीवरती त्या ठिकाणी कुठे कमकुवत असो त्या ठिकाणी अधिक ताकद लावणं, जिथे असू तिथे त्याहीपेक्षा अधिक लावून हा पूर्ण ताकदीने ह्यावेळेला साहेबांनी ठरवल्या पद्धतीने निवडणूक लढवायचं निश्चित केलं आणि त्यासाठी यापूर्वी संपूर्णपणे अज्ञातपणे या संपूर्ण संभाजीनगरच्या 9 विधानसभेचं माहिती जी राजसाहेबांनी आमच्यापर्यंत देण्याचा त्याला आदेश दिला होता तो देऊन आलेलो आहोत। ह्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद, इतर पक्षाची ताकद, इतर पक्षांच्या कमजोर बाजू, आमची कमजोर बाजू याचा पूर्ण अहवाल तयार करून साहेबांकडे दिल्यानंतर त्याबाबत आता पक्षातल्या पदाधिकाऱ्यांबरोबर, महारासैनिकांबरोबर चर्चा करण्यासाठी म्हणून मी कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे। आज मला वाटतं औरंगाबाद, संभाजीनगर, मध्य, पूर्व आणि पश्चिम इथल्या सर्व महारासैनिकांबरोबर चर्चा केली। निवडणुकीला आवश्यकता काय असतं त्याच्या गोष्टी चर्चा केल्या। आमच्या कमजोर बाजू कुठच्या ह्याची चर्चा केली, अधिक बाजू कुठची ह्याची चर्चा केली आणि त्या माध्यमातून जर ह्या ठिकाणी निवडणूक लढवायची असेल तर ती पूर्ण त्या ताकदीनिशी लढवण्याचा संकल्प आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यात किती विधानसभा तुम्हाला प्रबळ वाटतात जे लढवल्या पाहिजे? ह्यामध्ये संपूर्ण अधिकार मी साहेबांना देतो आहे, कारण आहेतच त्याचा ह्या ठिकाणी, परंतु 225 जर लढवायच्याच आहेत त्याच्यामध्ये संभाजीनगरसारखी ताकद जी आहे त्या ठिकाणी आम्हाला लढवणं गरजेचं आहे। कारण नक्कीच यापूर्वीचे जे आमदार आहेत त्यांनी यापूर्वी एकदा नव्हे दोनदा निवडणुका लढलेल्या आहेत, पण त्यांनीसुद्धा कुठेतरी चुका केलेल्याच आहेत, त्यांच्यावरती पण नाराजी आहेच। आणि हा जो आता सध्या मराठवाड्यामध्ये जो वाद निर्माण केलेला आहे त्याच्या दृष्टीने ह्या वादामध्ये न पडता सर्वांना बरोबर घेऊन चालणारा जर कोण नेता उभा राहत असेल तर आपल्यालासुद्धा पाहिजे की त्याला विकासाचे मार्ग आहेत हे दाखवण्यासाठीच मुळात ही निवडणूक साहेब लढणार आहे। आता आपण महायुतीपासून वेगळे झालात, लोकसभेला भूमिका, विधानसभेला दुसरी भूमिका, आता आपण काही तिसरी आघाडी तयार करणार आहेत का मनसे? अजून कोणी जरांगी पाटील असतील, अजून कोणाची भेट घेणार आहेत? मला असं साहेबांनी सांगितलं ना की स्वबळावर आम्ही लढणार आहोत, स्वबळावरती लढणार। तर जरांगीने आम्हाला पाठिंबा दिला तर घेऊ, कोणी नाही सांगितलं। तुम्ही त्यांच्याकडे जाणार का? राजसाहेब ठरवतील, राजसाहेबांचा अधिकार आहे तो माझा। सर, अकोल्यात अमोल मिटकरांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली, गाडीची तोडफोड केली, काय प्रतिक्रिया? मी ज्यांनी तोडली त्यांचं मी खूप गौरव करेन, कारण मुळात हा बाणगुळ आहे, हा नक्की कोणाचा आहे ते तरी त्याला कळवायला पाहिजे ना। कधी शरद पवारांचं बोलायचा, कधी आता अजित पवारांबरोबर बसतोय। नक्की मुळात त्या माणसाने स्वतः विचार करायला पाहिजे, सूर्याकडे थुंकताना ती थुकी स्वतःच्या अंगावर उडणार आहे आणि तेच झालं। म्हणजे मुळात राजसाहेबांनी ज्या काही दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीला हा माणूस जर बोलणार असेल तर त्या महारासैनिकांनी त्याची गाडी नाही त्याला पण तोडायला पाहिजे होतं, ही माझं स्वतःचं मत आहे। कारण मी खरोखर अमोल मिटकरींना सांगेन, आपल्या लायकीमध्ये राहा, आपल्या ताकदीमध्ये राहा। अजित पवारांना आणि पहिला शरद पवारांची ताकद आता आरीच असं नाही होत ना साहेब। पण तुमच्या या समर्थनामुळं पुन्हा अशा तोडफोडीच्या घटना घडू शकतात, त्याला वाव मिळू शकतो। साहेब, मुद्दा असा आहे की माझ्या दैवताबद्दल, ज्याला मी माझ्या हृदयामध्ये स्थान दिलं आहे ह्याच्याबद्दल ऐकून घेण्याची कितीतरी क्षमता असायला पाहिजे ना। म्हणजे अमोल मिटकरांनी ह्यापूर्वी किती वेळा साहेबांबद्दल वक्तव्य केलं आहे, आज त्याची एक चुणूक दिली, अजून बोललं तर अजून मारतील। निश्चित हे होते मनसेचे पक्षनिरीक्षक संजय नाईक, ज्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला आहे आणि अमोल मिटकरी यांची गाडी फोडणाऱ्या मनसे सैनिकांचं अभिनंदन केले, त्यांना शुभेच्छा दिल्यात। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.